एकतर त्या सामाजिक मुद्द्याला भाषिक रंग देऊन जाणून बुजून सीमाभागातल्या मराठी भाषिकांना वेठीस धरण्याचं काम त्या लाल पिवळ्या संघटनांनी केलं होतं आणि आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून जर व्यक्त झालो तर उलटा माझ्यावरच गुन्हे घालून मला अटक करण्यासाठी 2 दिवस तिथं माझ्या निवासस्थानासमोर पोलिसांचा ससेमिरा आहे। असं होत असताना लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही कुठल्याही प्रकारचा आक्षेपार्ह विधान न करता सामाजिक मुद्दा म्हणून व्यक्त झालो होतो, तरीसुद्धा आमच्यावरच उलटे गुन्हे घालून आम्हाला अटक करतायत। हे इथं थांबलं पाहिजे। आम्हाला संविधानानं अधिकार दिलेत, किमान सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेपर्यंत आम्हाला माणूस म्हणून जगता यावं यासाठी आम्ही आज उद्धव साहेबांची भेट घेतलेली आहे। त्यांनी सांगितलं आहे की कन्नड रक्षण वेदिकेने जर हा प्रकार इथं थांबवला नाही तर संजय राऊत साहेब स्वतः आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब स्वतः सीमाभागात येतील, बेळगावात येतील आणि त्या कानडी संघटनांना आणि नारायण गौडा त्यांचा जो मुरख्या बेंगलोरहून बेळगावात आला आहे त्यानं शिवसेनेला आणि समितीला पाकिस्तानी आतंकवादी म्हणून त्या ठिकाणी उल्लेख केला आहे। खऱ्या अर्थानं आतंकवादी दहशतवादी ते आहेत हे दाखवून देण्यासाठी संजय राऊत साहेब आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब स्वतः बेळगावात येईन असं त्यांनी आश्वासन आम्हाला त्या ठिकाणी दिलं। वारंवार असे प्रकार होत आहेत पण कुठे आळा बसत नाही, वारंवार मराठी माणसावर अन्याय होतोय आणि एसटीला वारंवार टार्गेट केलं जातंय। आता एसटी सेवा बंद आहे, तुम्ही त्या ठिकाणचा आढावा घेतलाय, काय परिस्थिती आहे? नाही, या कानडी संघटनांना मुळातच काहीतरी निमित्त लागतंय ह्या दोन्ही सीमांवर वातावरण खराब करण्यासाठी। या एसटी जी बंद झाली ना त्याचा परिणाम खरं तर सामान्य माणसांवर होणार आहे आणि या चळवळीला कुठेतरी थांबवायचं असेल तर महाराष्ट्र शासनानं ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे। 70 वर्ष झाली, 7 दशकं झाली, आजही मराठी माणूस जर आपल्या मूलभूत अधिकारांसाठी संघर्ष करत असेल, त्या एका कंडक्टरच्या बाजूनं आज पूर्ण राज्य, कर्नाटक राज्य आणि कर्नाटकातले सगळे मंत्री थांबलेत। आज त्यांचे परिवहन मंत्री येऊन त्या कंडक्टरची विचारपूस केली, पण सीमावासियांना किंवा बेळगावातल्या मराठी माणसांची विचारपूस करायला महाराष्ट्रातून कोणीही यायला तयार नाही, कोणी विचारायला तयार नाही। हा लढा महाराष्ट्राचा आहे का बेळगावचा आहे हे महाराष्ट्रातल्या नेत्यांनीच खऱ्या अर्थानं स्पष्ट करणं गरजेचं आहे। मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात काही बोलणं झालं का? मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आम्ही प्रयत्न केला, ते आज व्यस्त होते, परत सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत, पण मुख्यमंत्र्यांनी आता ह्या चळवळीची जबाबदारी घेऊन त्यांचं वजन त्या ठिकाणी दिल्लीत वापरून ह्या प्रश्नाला कुठेतरी संपवणं आता गरजेचं आहे। तुमच्या तडीपारीची पण नोटीस काढली? तडीपारीची मागणी करतायत, पण आम्ही संविधानानं दिलेले अधिकार मागत असताना आम्हाला तडीपार करा म्हणणं कितपत योग्य आहे हे खऱ्या अर्थानं मी त्यांनाच विचारतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।